अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आज आपण बघणार आहे स्वामींच्या अशा कुठल्या 5 सेवा आहेत ज्याने तुम्ही स्वामींना प्रसन्न करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ अगदी छोटा आहे पण तेवढाच महत्त्वाचा आहे। तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी भरपूर अशा काही गोष्टी आहेत। असं आहे ना, आपण सेवा तर करू शकतो, सेवा तर हे आपल्याला करायचीच आहे। सेवेमुळेच आपल्याला स्वामी प्रसन्न होतात। कारण बघा कसं असतंय ना, स्वामींना तसे सगळेच आवडतात, पण काही असतं ना की एखादा टीचर असतात त्याला सगळे स्टुडंट सारखेच असते, पण एखादा स्टुडंट असा असतो की जो नियमित अभ्यास करत असतो, नियमित शिक्षकाचं म्हणणं ऐकत असतो, त्यामुळं त्या शिक्षकाला ते विद्यार्थी जास्त प्रिय असतं। तर तसंच आपल्या स्वामींचं आहे। काही सेवेकरी खूप सेवा करत असतात, तर काही मधातच खंडित करून टाकतात। सेवा करता करता मधातच बंद करतात। त्यांना जेव्हा इच्छा असते, त्यांना जेव्हा काही स्वामींना मागायचं असते तेव्हाच ते सेवा करत असतात। पण तसं करायला नको। तुम्हाला जेव्हा काही पाहिजे नाही तेव्हा पण स्वामींची तुम्ही नित्य सेवा करा। कमीत कमी 11 माळी होत नाही तर 1 माळ तरी नक्की करा। सारामृतचा रोज 3 अध्याय होत नाही तर 1 अध्याय तरी तुम्ही नक्की वाचा। आणि असं केल्याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील। आणि यामध्ये अशी भावना ठेवू नका की स्वामी मला हेच पाहिजे तेच पाहिजे। हे तुम्हाला सेवा तुम्हाला स्वामींसाठीच करायची आहे, कारण ही आपल्यासाठी निस्वार्थपणे करा ही स्वामींची सेवा। तर स्वामींना तुम्ही अगदी जवळचे प्रिय होसाल। आणि आता ही झाली पहिली, तर आता दुसरी। तर तुम्हाला दुसऱ्या म्हणजे की आपल्याला अन्नदान करायचं आहे। अन्नदान म्हणजे की असं नाही की भरभरून तुम्हाला कुठे पंगत करायचे आहे, हे करायचं आहे असं नाही। तर तुम्ही अगदी चिमण्यांना, मुके जनावरांना खाऊ पिऊ घातलं तरी चालते। एखादा कोणी आपल्या इथं व्यक्ती येतो त्याला खाऊ पिऊ घातलं तरी चालते। ती सेवा तशी तर त्यालाही अन्नदानच म्हटलं जातं। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाचीही निंदा करायची नाही, कारण स्वामीला हे कधीच पटणार नाही। आपण एवढी देवधर्म करतो आणि लोकांची निंदा करतो, तो असाच आहे, तू तसाच आहे, तर हे निंदा करायची नाही आपल्याला। चौथी गोष्ट म्हणजे आपण समाधानी राहायला पाहिजे। आणि 5वी गोष्ट म्हणजे आपण कधीही कोणाचं मन दुखवायचं नाही। आपल्याला जेवढं होते तेवढं आपण चांगलं वागायचं समोरच्यांसोबतही, आणि तरच आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि दुसऱ्यालाही। आणि तसंच त्यासोबतच आपल्याला सेवेकरी जोडायचे आहे। कोणी दुःखात असेल तर त्याला आपली ही सेवा सांगायची आहे। जसं की असं काही कोणाच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन सेवा ही द्यायची नाही आहे। जे तुम्हाला दुःखात वाटत आहे त्यांना तुम्ही सांगायचे आहे आपल्याला अनुभव आलेले। स्वामींनी सगळ्यांनाच अनुभव दिलेले आहे, त्यामुळं आपले अनुभव जरी सांगितले, आणि स्वामी ही अशी गोष्ट अशी आहे जी कोणीही देऊ शकत नाही, ते आपल्याला स्वामीच देते। त्यामुळं आपण एक जरी सेवेकरी जमवला तरी 1 यज्ञ झाल्यासारखंच फळ मिळते। त्यामुळं तुम्ही असे सेवेकरी बनवा, जेणेकरून आपण जेवढे सेवेकरी बनवू तेवढेच आपल्यालाही पुण्य लागेल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।